यानंतर बघूयात महत्त्वाच्या बातम्या। स्टार्क आयपीएल इतिहासातील सर्वात महाग खेळाडू। केकेआरने 24 कोटी 75 लाखात घेतलं, 20 कोटी 5 लाखात विकलेल्या कमिन्सचा रेकॉर्ड 1.5 तासात मोडला। यंदाच्या लिलावामध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथवर बोलीच लागली नाही। कोणत्याही संघाकडून खरेदी नाही। करुण नायर आणि मनीष पांडे देखील अनसोल्ड। यंदाच्या आयपीएलसाठी न्यूझीलंडच्या डॅरेल मिशेलसाठी चेन्नईकडून 14 कोटींची बोली आणि हर्षल पटेलला पंजाबकडून 11.75 कोटींची बोली। लिलावामध्ये 214 भारतीयांसह 119 परदेशी खेळाडूंचा समावेश। दाऊद 1000% फिट। विषबाधा झाल्याच्या अफवा, छोटा शकीलची माहिती। दाऊदवर विषबाधा झाल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही, छोटा शकीलचा दावा। मुंबई पोलिसांकडून दाऊदवरील विषप्रयोगाच्या वृत्ताची पडताळणी। दाऊदवर विषप्रयोग झाला नाही, मुंबई पोलिसांच्या तपासात झालं निष्पन्न। दाऊद कुटुंबियांच्या संपर्कातील व्यक्तींकडून पोलिसांना माहिती। राज्यातील 2 लाख मेट्रिक टन कांदा नाफेड NCCF माध्यमातून केंद्र सरकार खरेदी करणार। आतापर्यंत दोन्ही संस्थांकडून 25 रुपये किलोप्रमाणे 5 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी। लोकसभेच्या मुंबईतील 6 जागांसह एकूण 12 जागा प्राधान्याने लढवाव्यात। मनसे नेत्यांची राज ठाकरेंना विनंती। ठाणे, कल्याण, पालघर, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगरच्या जागांचा समावेश। अंतिम निर्णय राज ठाकरे घेणार। ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजरांची तब्बल 1.5 तास चौकशी। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडून चौकशी। पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी सुधाकर बडगुजर कायदेशीर मदत घेणार। आता भुजबळ यांच्या कारला विधान भवन परिसरामध्ये थेट प्रवेश। गोळी मारण्याची धमकी आल्यानंतर भुजबळांसंदर्भात निर्णय। विधानसभा अध्यक्षांच्या परवानगीने कारला मिळणार थेट प्रवेश।